नमस्कार, मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलास की आम्ही तुळजापूर दर्शन केलं। त्यानंतर आहे ना रात्री आम्हाला 11 वाजले होते। 11 वाजता आम्ही आलो जेजुरीमध्ये, कारण म्हटलं थोडंसं आराम होईल। तर जेजुरीमध्ये आल्यानंतर रूम घेतली, थोडा आराम वगैरे केला। सकाळी उठलो, आता फ्रेश झालो आणि आता आहे ना आम्हाला जायचंय गडावरती। तर बॅग वगैरे पॅकिंग झालंय, तर चला आता निघू आणि तू पुढचंही मग दर्शन तुमच्याशी शेअर करते। व्हिडिओ कंटिन्यू करा। अगदी साधा सिंपल मेकअप केलेला आहे, काही तामझाम केलेली नाहीये। सासूबाई, मी, रुही आणि अहो आणि ड्रायव्हर आम्ही सगळेजण होतो। तर इथं आल्यानंतर आधी देवांना आंघोळ घालायची असते, तर अहो चालले देवांना आंघोळ घालायला। आंघोळ झाली म्हणजे देवांना या पाण्याने स्वच्छ धुवून घेतात आणि आपण पण हातपाय तोंड धुवायचं असतं किंवा आंघोळ करायची असते। तर आम्ही आंघोळी ना रूम वरती केल्या होत्या, त्यामुळे आंघोळी काही केल्या नाही इथं। तर मस्त अहो देवांना धुवून घेताय आणि इकडे रुई पुढे पुढे चालली होती, तर तिला मी म्हणत होते जास्त पुढे जाऊ नको, कारण पाणी आहे, भीती वाटते। त्यानंतर सासूबाईंनी हातपाय वगैरे धुतले, सूर्यनारायणाला पाणी घातलं, नमस्कार केला। त्यानंतर इथं आमच्या दोघींचंही चालू होतं आणि रुईला इथं पाण्यात खेळायचं होतं, पण मी तिला नको म्हणत होते, कारण थोडंसं रिस्की असतं पाण्यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी। आणि आता उन्हाळा आहे, पाणी काही एवढं नव्हतं, तरी पण आम्ही मस्त हातपाय धुवून घेतले। त्यानंतर तिथंच आहे ना आपल्याला नैवेद्य वगैरे देतात आणि आपण मग तळी भरायची असते, थोडस छोटासा ते कार्यक्रम पण घालतात। तर इथं नैवेद्य ठेवून घेतले आणि ते त्यांचं चालू आहे आता कार्यक्रम। तर इथं भंडारा वगैरे देवांना व्हायचा असतो। जेजुरीला आपण पहिल्यांदा गेलो की देव आपल्याला भेटीला घेऊन जायचे असतात। तर इथं अहोंनी मला भंडारा लावला, रुईला लावला, त्यांना स्वतःला लावला, सासूबाईंना लावला आणि इथं आरती वगैरे करायची होती आता। तर इथं आरती सुरू झाली, त्यांचा छोटासा कार्यक्रम होता तो झाला आणि त्यानंतर तळी भरायची असते। तर हे सगळं आहे ना आम्ही पहिल्यांदाच अनुभवतोय, कारण लग्नाला 7 वर्ष झाले, तेव्हा आता कुठे जेजुरीला जायचा योग आला। तर याआधी बऱ्याच दिवसाचं आमचं जायचं जायचं चाललं होतं, पण काही कारण येतं आडवं आणि मध्येच मग आपलं जायचं राहून जातं, त्यामुळे मग ते कॅन्सल होत होतं। पण शेवटी फायनली हा निर्णय झाला की आपण जाऊन येऊ, कारण खूपच दिवस झाले। तर सगळेजण मस्त एन्जॉय करतात आणि देवाला गेल्यावर कसं आपल्याला बरं वाटतं। अंगावर शाल सदैव लाल मासा सुंदरी आरती करी देववाळी नाना परी खोबऱ्याचा पंढरपूर आनंदाचा सातवा खाली वाटी चिन्मणी मोर्या आनंदीचा उदे उदे अरे भैरवाचे चांग बैल निळा घोडा पाय मे थोडा त्यानंतर आता इकडे आम्ही गडावर निघालोय। तर आधी नंदीचं दर्शन घेतलं, इथं आधी भंडारा वाहून घेतला आणि त्यानंतर गडावरती चाललोय। तर याचा शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, ते देखील बघा। तर इथे आहे ना एक नैवेद्य ठेवायचा असतो आपल्याला, जेव्हा आपण छोटासा आधी कार्यक्रम करतो तिथंच आपल्याला नैवेद्य दिलेला असतो, तो पण ठेवून घेतला। आणि सकाळची वेळ होती, भंडारा घेतला आणि आपल्याला जे लागतं नारळ वगैरे ते घेतलं, ओटीचं सामान लागतं काही, आणि आम्ही मस्त निघालोय। आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो, त्यामुळे आम्हाला गडावरती जो जागरण गोंधळ, कुलधर्म, कुलाचार म्हणतो आपण, ते सर्वही करायचं होतं, त्यामुळे वेळ आम्हाला भरपूर लागणार होता। तर इथं आम्ही गडावरती आलो आणि इथं थोडंसं काम पण चालू आहे, पण सगळेजण मस्त दर्शन वगैरे घेताय, आम्ही पण दर्शन घेतोय। आमच्यासोबत तुम्ही दर्शन घ्या आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। इथं मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटोसाठी परमिशन नाही, त्यामुळे मंदिरातलं तर काही शूट घेतलं नाही, पण बाकीचं सगळं तुमच्याशी शेअर केलं। तुम्ही तुळजापूरला लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी गेला हे कमेंट करून सांगा। आम्ही तर 7 वर्षांनी गेलो आणि मस्त इथं दर्शन झाले, भंडारा उधळला सर्वांनी। त्यानंतर खाली येताना आम्ही जागरण गोंधळाचा जो कार्यक्रम असतो तो केला। त्यानंतर सगळा कार्यक्रम झाल्यावर ही कडी तोडायची असते, तर कढीला आहे ना आधी भंडारा वाहून घेतला जातो आणि त्यानंतर ती तोडली जाते। जसे की आपण जागरण गोंधळ करून सकाळी कडी तोडतो, तसाच हा कार्यक्रम होतो, फक्त इथं गडावर छोटासा केला जातो। तर तो मुलगा सांगत होता की कडी कशी ओढायची काय, कारण ती कडी ना लागू पण शकते एखाद्याला, तर जोरात ओढावी लागते। तर आधी तर काय होणार जमली नाही, नंतर ओढली, पण ती मला लागली असती, थोड्यात वाचली। त्यानंतर सगळं उरकून आम्ही निघालो, तिथला प्रसाद घेतला, भंडारा घेतला आणि आमचा प्रवास सुरू झाला। येताना आम्हाला आहे ना थोडासा पाऊस पण लागला होता, पण शेवटी घरी आलो आम्ही। घरी यायला आम्हाला रात्र झाली होती। तर चला
या व्हिडिओची मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओ सोबत. आणि तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ कोणत्या प्रकारचे बघायला आवडतील ना हे देखील कमेंट करून सांगा. मी इथून पुढे नक्की तुमच्याशी सगळे व्हिडिओ शेअर करेल, कारण बऱ्याचशा ताईंना माझे सगळे व्हिडिओ बघायचे असतात पण माझ्याकडनं ते होत नाही. पण इथून पुढे नक्की प्रयत्न असेल. चला बाय.